नमस्कार माऊली. अगदी अंतःकरणातून कळकळीने सांगत आहे की आम्ही या चॅनलवर टाकलेले व्हिडिओ वारंवार पहा, ऐका, म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरी आणि त्यातील ओव्यांचा अर्थ पाठ होईल. स्वतःसाठी वेळ काढा माऊली. ज्ञान आणि पुण्य दोन्ही प्राप्त होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओवी क्रमांक 50 ते 52 चा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ पुण्य व ज्ञानप्राप्तीसाठी आहे. आपण हा व्हिडिओ शांतपणे डोळे मिटून माऊलींचे स्मरण करून लक्षपूर्वक ऐकावा ही विनंती. आता भारती कमळ परागु गीता कुप्रसंगु जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेशी. संत ज्ञानेश्वर महाराज येथे भगवद्गीतेच्या स्वरूपाचे वर्णन करत आहेत. या ओवीचा अर्थ खालीलप्रमाणे आहे. आता या ग्रंथात भारतीय महाभारत रूपी कमळातील जो पराग आहे असा गीता नावाचा प्रसंग सुरू होत आहे, जो संवाद प्रत्यक्ष श्रीकृष्णाने श्रीरंगू अर्जुनाशी साधला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी येथे अतिशय मोहक रूपके वापरली आहेत. भारतीन कमळपरागू महाभारताला त्यांनी एका मोठ्या कमळाची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे कमळाचा सर्वात शुद्ध आणि सुगंधित भाग त्याचा पराग असतो, त्याप्रमाणे संपूर्ण महाभारताचे सार म्हणजे गीता आहे. संवादिला श्रीरंगू हा केवळ उपदेश नाही, तर तो श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील जिव्हाळ्याचा संवाद आहे. प्रसंगू येथे प्रसंग म्हणजे केवळ घटना नाही, तर तो एक महान विषय किंवा आध्यात्मिक सोहळा आहे. या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज हे सुचवू इच्छितात की महाभारत जरी खूप मोठे असले तरी त्यातील गीतेचा भाग हा त्यातील अर्कासारखा एसेन्स आहे. तो अत्यंत कोमल, सुगंधी आणि पवित्र आहे, जसा फुलातला परागकण असतो. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मतिले या व्यास बुद्धी निवडले निर्वधी नवनीत हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की महर्षी व्यासांनी आपल्या अगाध बुद्धीने वेदरूपी अथांग समुद्राचे मंथन केले. ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून अमृत बाहेर आले किंवा दही घुसळल्यावर त्यातून लोणी निघते, त्याप्रमाणे व्यासांनी वेदांचे मंथन करून त्यातील सारांश रूपाने हे श्रीमद भगवद्गीता रूपी लोणी बाहेर काढले आहे. थोडक्यात सांगायचे तर वेदांचा विस्तार खूप मोठा आहे, जो सर्वसामान्यांना समजणे कठीण आहे. परंतु व्यासांनी आपल्या बुद्धीने त्या सर्व वेदांचा जो मुख्य अर्क किंवा सार काढला, तेच हे गीता तत्व आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके अमोदासी. महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध करण्यासाठी ते अग्नीत टाकले जाते, त्याप्रमाणे ज्ञानाग्नी संपर्के जेव्हा साधकाचे अंतःकरण ज्ञानरूपी अग्नीच्या संपर्कात येते, कडसिले विवेके, आणि जेव्हा विवेक सारासार विचार करून त्यातील अशुद्धता, अज्ञान किंवा दोष जाळून टाकली जाते, पद आले परिपाके, तेव्हा ते ज्ञान पूर्णपणे पक्व, मेच्योर होते, आमोदासी, आणि त्या ज्ञानाचा सुवास, आनंद चहूकडे दरवळू लागतो. अशाच प्रकारच्या भक्तिमार्गातील अनमोल गोष्टी आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.